बीड आणि लातूर पाठोपाठ सरपंच हत्येच्या विरोधात परभणीतही मोर्चा निघाला। काय नेमकं तिथे घडलं जाणून घेऊया। संतोष देशमुख हत्येविरोधात बीड रेणापूर नंतर परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा। देशमुखांचे कुटुंबीयही यात सहभागी। मोर्चात धनंजय मुंडेंवर सगळ्यांचा रोख। देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्याची मागणी। आकाच्या आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी। यांना मोक्का लागला पाहिजे आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे। पण जर का आकाच्या आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। अनेक आरोप असताना अजितदादांनी मुंडेंना मंत्रिपद का दिलं? सुरेश धस यांचा सवाल। तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी। दादा क्या हुआ तेरा वादा, अजय दादा तेरा वादा क्या हुआ रे। बीड हत्या प्रकरणात आकाच मुख्य आरोपी। इतर आरोपींना त्यांनी प्याद म्हणून वापरलं। सुरेश धस यांचा आरोप। बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टर माइंड। सर्व कारवाईला उशीर का होतोय? मुख्य आरोपीच्या अटकेनंतर संदीप क्षीरसागर यांचा सवाल। आरोपी ह्याच्यामधला मास्टर माइंड आहे हा वाल्मिक कराड। सरकारने दखल घेतल्यानंतर सर्व एसपी साहेबांची बदल झाली। काही निर्णय सुद्धा जे काही ते करतात ते लोकांनाही ते त्याच्यावरती लक्ष आहे ते चालू व्यवस्थित। पण ह्याला उशीर का होतो? आकाचा नेता धनंजय मुंडे आहे आणि त्याचा राजीनामा घ्या। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नेते नरेंद्र पाटील यांचा हल्लाबोल। अजितदादांनी आपल्या नेत्याला मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे अशी ही मागणी। आकाला उचला आणि आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका। बीड हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करा। सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा सहभाग आहे ते कळेल मनोज जरांगेंची मागणी। धडा शिकवणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार। सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार। यांची नार्को टेस्ट करावीच लागणार। आरोपींना पकडल्यानं पोलिसांचं कौतुक। हत्या प्रकरणाचं सर्व कनेक्शन पुण्यातच का? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। पुण्यात आरोपींचा अड्डा आहे का? सोनवणेंचा सवाल। सगळं पुण्याशी कनेक्शन आहे। जर पुण्यात त्यांना उचललं जाते, आणखी एक आरोपी तुमच्या म्हणण्यानुसार आणखी एक आरोपी राहिलेला आहे, तर तो पण लवकर यांच्या कनेक्शन सापडेल। यांचं काय पुण्यामध्ये काय अड्डा आहे का? पण याच्यावर सखोल चौकट झाली पाहिजे की हे एवढे दिवस होते कुठं।